एका भावा बहिणीमध्ये खूप प्रेम होतं, पण एक दिवस एका छोट्याशा गोष्टीवरून त्यांचं भांडण झालं. रागाच्या भरात बहिणीने असे काही शब्द उच्चारले जे भावाच्या मनाला लागले. त्या दिवसानंतर दोघांनीही अनेक वर्षांपर्यंत एकमेकांशी बोलणं बंद केलं. मग एक दिवस बहिणीच्या मुलीचं लग्न ठरलं. बहिणीने आपल्या भावाला मनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण भावाने नकार दिला. तेव्हा कोणीतरी सांगितलं की तो एका संतांकडे जातो आणि त्यांचं ऐकतो. बहीण संतांकडे पोहोचली, रडत माफी मागितली आणि भावाला मनवण्यासाठी प्रार्थना केली. संत हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, मी बोलेन. दुसऱ्या दिवशी संतांनी भावाला विचारलं, तुझ्या भाचीचं लग्न आहे, काय तयारी करत आहेस? भावाने रागाने म्हटलं, मी लग्नाला जाणार नाही. माझ्या बहिणीने मला खूप वाईट बोललं होतं आणि ते शब्द आजही मला बोचतात. संत शांत स्वरात म्हणाले, गेल्या रविवारी प्रवचनात मी काय शिकवलं होतं? भाऊ शांत राहिला. संत म्हणाले, चांगल्या गोष्टी 8 दिवसांत विसरलास, पण कडू शब्द अनेक वर्षांपासून आठवणीत आहेत. जर तू फक्त वाईट गोष्टी आठवत राहिला तर आयुष्यात प्रेम आणि बदल कसा येईल? उद्यापासून इथे येऊ नकोस. भावाचे डोळे भरून आले. त्याला समजलं, नात्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून अंतर निर्माण करू नये. मोठेपणा यात आहे की आपण माफ करावं आणि पुढे जावं. प्रेमाने बोला, राधे राधे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.